आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मधील माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला असला तरी या निर्णयामुळे खचून न जाता थांबायचं नाही, लढायचं असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या या भूमिकेला प्रभागामधील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत भव्य शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमांमधून जाहीर पाठिंबा दिलाय। शक्ती प्रदर्शनामध्ये नागरिक स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला तसेच विविध सामाजिक घटकांचा लक्षणीय सहभाग बघायला मिळाला। विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती हे या आंदोलनाचं वैशिष्ट्य ठरलंय। रस्त्यावरती उतरलेल्या नागरिकांनी मुकेश शहाणे यांच्या कार्यावरती आणि त्यांच्या नेतृत्वावरती असलेला विश्वास व्यक्त करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा ठोस संदेश दिला आहे। प्रभाग क्रमांक 29 मध्ये आपल्या कार्यकाळामध्ये राबवलेल्या विविध विकास कामांचा नागरिकांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला। रस्ते, पाणी पुरवठा, नागरी सुविधा तसेच स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुकेश शहाणे यांच्याबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना असून आपण पुन्हा एकदा निवडून याल यामध्ये कोणतीही शंका नाही असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। या शक्ती प्रदर्शनामधनं केवळ एका नेत्याला पाठिंबा दिला गेला असं नाहीये, तर लोकशाही मूल्यांवरील विश्वास आणि जनतेच्या इच्छाशक्तीचे प्रभावी दर्शन यामधनं घडलंय। उमेदवारी अर्ज अवैध ठरला असला तरी जनतेचा विश्वास आणि पाठबळ हेच खरं बळ असल्याचं या प्रसंगामधनं स्पष्ट झालंय। आगामी काळात मुकेश शहाणे यांच्या संघर्षाला हे जनसमर्थन नवी दिशा देईल असा विश्वास प्रभागामधील नागरिकांनी व्यक्त केलाय। नियोजन आम्ही केलं नव्हतं, आम्ही रात्री फक्त बोललो, परंतु सकाळी 10 वाजेपासून आम्ही सगळे, मी एकही रुपयाचं याच्यात नियोजन केलं नाही, परंतु सगळं माझ्या भावांचं असं प्रेम माझ्यावर आयुष्य राहू द्या ही विनंती। आपण संघर्ष करत भगवंताने आपल्याला संघर्ष करायची शक्ती दिलेली आहे। तुमचा भाऊ कधी हारणार नाही, तुम्हाला कधी कोणापुढे झुकवणार नाही। मी आई भगवती शपथ घेऊन सांगतो, आज आपलं माझं एकच मला भाग्य वाटतं, मी आता पत्रकार एवढे होऊन गेले, त्याच्यात मी आवर्जून बाईट दिली। काही बोलवलेली गर्दी एक सुद्धा पैसे देऊन आणलेली गर्दी नाही, आईच्या ते मी शपथ घेऊन सांगितलं। ही तुमची ताकद, जो विश्वास, आणि मला परत एका दिवसात नव्हे तर फक्त रात्रीतून तुम्ही मला परत नवी ऊर्जा दिली। परंतु सगळ्यांना याची दखल घ्यावी लागेल। आपल्याला असं कोण करणार नाही। आपण पक्षाचं एकनिष्ठ काम आपण केलेलं आहे, आंदोलन असेल, खूप काही केलेलं आहे मी, ते आता इथं काही जाहिरात मांडू शकत नाही। परंतु मला आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आदरणीय आमदार सीमाताई असतील, आदरणीय नारू टिकले असतील, त्याचप्रमाणे या शहराचे अध्यक्ष आणि या आपले मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवा भाऊ सुद्धा आपल्या याच्यात लक्ष घालून मला न्याय देतील हा विश्वास मला अजून पण आहे। मला सगळ्यांचे फोन चालू आहे, परंतु माझ्या काही भावांनी सांगितलं तू असं करू नको, फोन उचल। आपल्याला उद्या अतिशय चांगली बातमी सुद्धा येऊ शकते, नाही आली तरी आपण याच ताकदीने, याच दोषाने आपण फिरणार आहोत। ही जी काही तुम्ही मला आज साथ दिली, जो संघर्ष करायला परत मला ऊर्जा दिली, अशी ऊर्जा माझ्या परत पाठीशी द्या। आणि माझ्या माय माऊली, तुमची खरी आता कसोटी आहे। तुम्ही जी मला सकाळपासून काल रात्रीपासून जो आशीर्वाद दिला, जी ऊर्जा दिली, ती ऊर्जा तुम्हाला एकजूट होऊन आपल्याकडे दिवस कमी आहे, आपल्याला चिन्ह घराघरात पोहोचवावं लागणार आहे। आपल्याकडे चिन्ह राहिलेलं नाही आज, आणि समोरच्याचा उद्दिष्ट फक्त तेवढाच होता का माझं चिन्ह घालवायचं। परंतु पण माझ्या या माय माऊली, माझ्या मित्रांचा मनातलं मुकेश शहाणे कसा घालवशील, कसा घालवशील, तुला पण काही असं कालीवर झालं तर तुला पण तुझी दागा दाखवल्याशिवाय ही माझी माय माऊली, माझा मित्र परिवार शांत बसणार नाही। तिकीट मला नाही का की आम्ही तर तयार आहेत, भाऊच्या मागे आम्ही खंबीर उभे आहेत,
पण तिच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. मला कळलं नाही, पण आई बोलली मला, भाऊ तू उद्यापासून सुट्टी घे, पण भाऊच्या मागे खंबीर उभं राहा, गुलाल घेऊन ये, 15 तारखेला गुलाल घेऊन ये. आणि आम्ही हा गुलाल तयार ठेवलेला आहे आणि येत्या 15 तारखेला नक्की कळणार की भाऊ मुकेश भाऊ आगे बढो. आता कोण म्हणता येणार. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.